तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आत्ताच चाललो वेरला यात्रेला. हे बघा हे पण हे दोघं महाग आहेत आमचे माणसं. हे बघा या बैलगाड्यात आले. आत्ता आम्ही सारोळ्यात आहे. त्या वेळच्या मंदिरात गेलो तुम्हाला दाखवतच कसा काही सीन. हे बघा आमचे दोघं कसे पॅक आले. त्यांना काय वाटत पण नाही. मी असं बघा शर्टावर आलो बघा त्यांनी एवढी घालून आले. एवढं घाल लागतंय त्यांना. पोरींच्यावर नखरे मित्रांनो यांची. पोचलोय आम्ही. हे एवढ्या पोचलो आपण. बस की बाद झाली केस सेट तुमची. तर मित्रांनो पोचलोय काढले असते गार्डन पाशी पण पायाचे ह्यांनी माझी गाडीच्या डिक्की अख्खे भरून टाकली आहे. काय काय कोंबलंय त्याच्यात. ह्यांनी स्वेटर बूट पण टाकलंय यांनी. आता म्हणा आमच्या अवतार बागन मंदिरातून बाहेर आले. मंदिरात न बघा नाही गुलाम मी नाही टाकून देणार. तू टाकणार आहे का गो? टाकायला लागतं बाळा. काय नसतं तस. आम्हाला तिकडे टिळायला जायचंय. जास्त नका टाकू थोडस. मला माहिती आहे ना तुला टिळायला का जायचंय. जी चालू झाली आहे. काय घेतोय काय तू घेणार आहे का? तू घेत असला तर घे की भाऊ. काय विषय नाही. सगळ्यांनी घ्यायचं असतं. दादा त्याचं उधळायचं असतं. बघा मित्रांनो किती दिलदार मित्र आहे. चालू आहे ना रे. दिलदार मित्र आहे. किती दिलदार आहेत रे. मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो इथं पसना टाकतोय. तुम्ही थांबून वरती उधळतो बाळा. तू व्हिडिओ काढ माझा. अरे एवढे आहे की याला कशाला मी ब्लॉग काढ काढ रे बाळा. मित्रांनो बघायला रील काढायची आहे. नाही काढायची बाळा. मग कशाला व्हिडिओ कशाला पाहिजे. सिनेमॅटिक मध्ये काढतो. व्हिडिओ मध्ये काढ. चांगले काढ. काय उधळ काढली काढले का? काढली. भावी रील स्टार्ट चला. काढली का? काढली. कसा गर्दी वाढली. मित्रांनो बघा किती. आपला ठरलेला टाइमला बरोबर होता. ठरलेला टाइम बरोबर उशिरा. तर मित्रांनो पोचलोय आम्ही. डोळ्यात पण टाकला. नाही दादा. तर मित्रांनो त्याच्यामुळे माझ्या पण अंगावर अरे बाचकी मदरने असा काही अवतार नाही बघितला. व्हाईट शर्ट बीट घालून आलं. तर मित्रांनो हा काय नाही गुलालात भरवलं म्हणून त्याच्या पण दाखव बाळा. युरेल दाखव. युरेल दाखव बाळा. माझ्या डोळ्यात घालवलं. बासे ओय बाळा युरे थोडा लावायला लागतो बाळा. थोडाच लावतो बाळा. व्हाईट शर्ट त्याला लाव की मी आजच काय मोबाईल. माझा अवतार बघाय कसा केलाय. अनिकेत माझा अवतार पण बघा कसा झाला. लय गर्दी आहे रे. कमी आहे बाळा. त्यांचा अवतार इकडे बघा.
नाही ह्यांना नाही एवढं मित्रांनो, माझा अवतार दाखवतो तुम्हाला. याचा बघा कसला आहे. फोटोशूट करायला गेले ते. तुम्हाला नाही करायचं का फोटोशूट? का स्टोरी हा मित्रांनो, माझा अवतार बघा कसला डेंजर आहे. एवढं बरं काय अरे बरोबर. तुम्हाला काय वाटलं ना मला एवढं घाण केलं काय? हो का अजून बरं आहे. त्या दोघांचे तिकडं फोटोशूट चालले. अजून मला आमच्या गावाला पण जायचं. आमच्या गावात गेलो पण दाखवतो तुमचे कशाला फोटो काढायचे? तुमचा काढ बघायला कसा आलता आणि कसा झालाय. हे पण नाही भरला एवढा मित्रांनो. आम्ही दोघंच जास्त भरलोय. हे दोघं काही भरले नाही. आम्ही दोघं त्याला पक्क भरवलं. एवढा तुला घाण भरलाय. मित्रांनो यांचं चाललंय फोटोशूट. तुम्हाला काय वाटलं नाही का मला एवढं भरवताय काय? बाळा गुलालात भरायचं असतं हेच तर आहे. पण माझ्या एकट्याला जास्त नाही पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा. आपण सगळ्यांचं ठीक आहे बाबा, जाऊ दे, आपण आपलं वय. पण ह्यो झाले 24 वर्षाचा तरी पण ह्यो अजून आलाय. कोणासाठी माहिती का तुम्हाला? माहिती आहे. कोणासाठी नाव सांगा. बाळा श्रुती. ह्याचं जर लग्न तिच्या बरोबर ठरलं ना, कुणाबरोबर सुप्रिया श्रुती बरोबर. बरोबर. तर तिच्या वाजण्या एवढा गुलाल मी उद्या आणणार हा. सांग. बघा त्याच्याबरोबर मी पण. ब्लॉक टाकणार मी. हा ब्लॉक टाक. आडनाव सांगतो ते सुप्रियाचं. ब्लॉक टाकणार मी. काय बोललाय लक्षात ठेवा. ते मध्ये तो तर मित्रांनो आलो आम्ही बिरवाड मिसळ खायला थांबलो. अनिकेत भाऊनी मिसळ चारली आहे आम्हाला. मी दिवसभर कंपनीमध्ये गेलो की आता अनिकेत भाऊ सकाळी 8ला जातो. मिसळ चारतायत आम्हाला. मला खाऊ द्या आधी. अनिकेत भाऊ पैसे वाचणार आहे आधीच सांगतोय मी. हे बघा तुम्हाला काय बोलायचं? पैशावर वाटत एवढे अनिकेत आहे. काय बी करा आमच्याकडे नका मागू. मित्रांनो बघा मिसळ तुम्ही पण या. तुमच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मी दाखवतोय, बाकी नाही काही माझं हेतू. मित्रांनो झाली आमची मिसळ खाऊन. आता अनिकेत पैसे भरणार आहे. दाखवतो तो पैसे भरतोय का नाही तुम्हाला. इथंच बसलाय तो. पैसे भरतोय का नाही दाखवतो तुम्हाला. लप्पा. तर मित्रांनो हा बघा कसा बसलाय कटिंग करायला. तर मित्रांनो आम्ही आलोय त्याची कटिंग करायला. तो बसलाय कटिंग करत. मला तर केस वाढवायचे म्हणून कटिंग करणार नाही. तर मित्रांनो केलाय मी ब्लॉग परत चालू. मी खरं तर दुपारी चालतो घरी, पण एवढा दमलो होतो घरी येऊन डायरेक्ट झोपलो. तर मगाशी उठलोय मी 7 वाजता. 7 वाजता उठून मस्त हातपाय वगैरे धुतले. घरी पण आत्ता कोण नाही, कारण की गावाकडची पण यात्रा होती आमच्या. मम्मी पप्पा तिकडे गेलेत, त्यांना यायला उशीर होणार आहे. मी एकटाच आत्ता घरात. मस्त आता मला काहीतरी बनवतो खायला मी. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो मी. भेटूच आपण नवीन एपिसोडमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहेच काय करायचं आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.